मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर सोशल मीडिया स्क्रोल करत असताना अरबाज सय्यद सैराट फेम अरबाज सय्यदची मला रील दिसली. तर त्याचं स्पष्ट म्हणणं होतं की सोलापूरमधील जे नोबेल हॉस्पिटलमध्ये आहे त्या ठिकाणी त्याचे वडील ऍडमिट होते. तर वडील ऍडमिट असताना त्या अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेजचा आजार काहीतरी आहे. पण त्या संबंधितच ही रील बनवली होती. मित्रांनो, शेअर करतोय की आपली सामान्य जनता सतर्क झाली पाहिजे, सामान्य जनतेसोबत स्कॅम झाला नाही पाहिजे, म्हणून हे तुमच्यासोबत मी रील शेअर करत आहे. मित्रांनो, अरबाजचे वडील नोबेल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांना ब्रेन हॅमरेजचा काहीतरी आजार होता, त्यामुळे तिथे ऍडमिट केलं होतं. तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की मित्रांनो, जे मेडिसिन जे तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही आमच्याच मेडिकल मधून, कोणतं त्या मेडिकलचं नाव आहे फातिमा मेडिकल तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करत असताना अरबाजच्या व्हिडिओमध्ये त्याने तिथे देखील ते असं म्हणलेलं आहे की याच ठिकाणी तुम्ही मित्रांनो की औषध घ्यायचे आहे, तिथूनच तुम्ही औषधे सगळ्या प्रकारच्या घेऊ शकता. तर तुम्ही अशी जोर जबरदस्ती कोणावरती करू शकत नाही मित्रांनो, कारण की माणूस हॉस्पिटलला आलाय म्हणजे कोणत्या आनंदात नसतो. त्याला प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे मित्रांनो, प्रत्येक जण मोठा खर्च करू शकत नाही. पण मेन पॉईंट आपला मित्रांनो असा की नोबेल हॉस्पिटलमध्ये त्याचे वडील आजारी असताना त्याला तिथं सजेस्ट केले की तुम्ही आमच्या मेडिकल मधून सगळ्या काय गोळ्या असतील ते इथूनच खरेदी करायच्या आहेत. पण त्यांना तुकाराम मुंडे साहेबांचा नियम माहित नसावा. तर विषय असा आहे की तुम्ही कोणत्याही पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटेड माणसाला असं सांगू शकत नाही की तुम्ही आमच्याच हॉस्पिटलच्या रिलेटेड जे मेडिकल आहे तिथूनच औषध घ्यावे. अजिबात असा नियम कोणावरती लागू होत नाही मित्रांनो. तुम्हाला जिथे परवडेबल असेल, जिथे तुमचे 4 पैसे वाचतील, तिथून तुम्ही मेडिसिन खरेदी करू शकता. पण हा गेम सगळा अंगलट आलेला आहे मित्रांनो. तात्काळ तरी फातिमा मेडिकल स्टोअरला टाळा लागलेला आहे. तर हे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून का सांगतो मित्रांनो, सामान्य जनतेवरती अन्याय नाही झाला पाहिजे. अन्नधान्य आणि औषध विभागाचे प्रमुख तुकाराम मुंडे साहेब हे आपल्यासाठी खूप मोठं धडाडीचं कार्य करत आहेत. कारण की अन्नधान्य आणि औषध हे अशा महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो की जे दैनंदिन जीवनात आपण वापरत असतो. दूध असू द्या, कडधान्य असू द्या, कोणत्या प्रकारचं औषध असू द्या, सगळ्या गोष्टी आपल्याला नॅचरल आणि चांगल्या प्रकारच्या भेटाव्यात म्हणून तुकाराम मुंडे साहेब हे फायर मोड मध्ये आहेत. जर कोणी काय कांड करताना जर गावला बाहेर डायरेक्ट टाळा आहे त्यांच्या हॉस्पिटल असू द्या किंवा मेडिकलला डायरेक्ट टाळा लागतोय मित्रांनो. त्यामुळं मेडिकल स्टोअरवाले असू द्या किंवा इतर कोणते पण माणसं असू द्या, त्यांनी एकदम सतर्क राहायचंय. कोणासोबत पेन लबाडी करायची नाही, कोणासोबत जबरदस्ती करायची नाही की तुम्ही आमच्याकडूनच गोळ्या औषधं घ्या, असं अजिबात करायचं नाही मित्रांनो. तात्काळ तरी फातिमा मेडिकल स्टोअरला टाळा लागलेला आहे. सलाम आहे अशा कार्याला जे तुकाराम मुंडे साहेब करत आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुक आयडीला फॉलो करा. चला.